डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये। कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही। त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे। कधीही विश्वास ठेवू नका, 100% हा फ्रॉड आहे। कोणीही कुठल्याही कायद्यान्वये कोणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नाही। आपल्या कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा आणि थेट त्या क्षणी 1930 या नंबरवर कॉल करा। हा आपला सायबरचा नंबर आहे। प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था त्याची उभी आहे आणि गोल्डन आवर मध्ये समजा तुम्ही घाबरून पैसे दिले असले आणि लगेच जर 1930 वर सांगितलं तर गोल्डन आवर मध्ये आज आपल्याकडे ही व्यवस्था आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका आहेत, NBFCs आहेत, सगळे आहेत। त्यामुळे आपण तात्काळ हे जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे शिफ्ट होतात ते देखील या ठिकाणी थांबवू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात अबूभाईंनी सांगितलं अवेअरनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे।